इस्रोद्वारे चालवलं जाणारं बोईंग 787 ड्रीमलाइनर अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळलं होतं। या दुर्घटनेत एकूण 260 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या विमान अपघाताबाबत कोरियर डेला सेरा या इटालियन वृत्तपत्रानं दावा केल्यानुसार भारतीय तपास यंत्रणांनी असं निश्चित केलं आहे की 12 जून 2025 रोजी इंजिनमध्ये इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता, तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला होता आणि अधिकारी आता त्याचा अंतिम अहवाल तयार करत आहेत। या तपासात अमेरिकन तज्ज्ञही मदत करत आहेत असं या वृत्तपत्रानं म्हटलंय। तसंच दोघांपैकी एका पायलटनं इंधन नियंत्रण स्विच बंद केलं होतं, यामुळे विमानाची पॉवर गेली आणि ते जमिनीवर कोसळलं। कॅप्टन सुमित सभ्रवाल हे पायलट इन कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे सह पायलट होते, असंही या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलंय। अंतिम तपास अहवालात वैमानिकांचं मानसिक मूल्यांकन आणि मानसिक आरोग्य देखरेखीबाबतच्या शिफारशींचा समावेश असण्याची अपेक्षा आहे। अपघाताबाबत सर्व शक्यतांचा अभ्यास करण्यात आला, तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या, तसंच वैमानिकांकडून झालेल्या मानवी चुकांबाबतही निरीक्षण करण्यात आलं। अखेर तपास यंत्रणांनी त्यांचं लक्ष कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विचवर केंद्रित केलंय, असंही या वृत्तात नमूद आहे। डिसेंबरमध्ये AAIB मधील भारतीय तपास यंत्रणा वॉशिंग्टनला गेले होते। त्यांनी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या प्रयोगशाळांमध्ये विमानाच्या ब्लॅक बॉक्स डेटाचं पुनर्विश्लेषण केलं होतं। या प्रयोगशाळेत केबिन ऑडिओ रेकॉर्डिंगची सखोल तपासणी केली, असं सूत्रांनी इटालियन वृत्तपत्राला सांगितलं। दरम्यान इटालियन वृत्तपत्रानं केलेल्या दाव्यावर आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIBनं उत्तर दिलंय। या वृत्तात केलेले दावे AAIBनं फेटाळून लावले आहेत। इटालियन वृत्तपत्रानं दिलेलं वृत्त चुकीचं आणि काल्पनिक असल्याचं AAIBनं म्हटलंय। AAIBनं स्पष्ट केलंय की या प्रकरणी अद्याप कोणताही निष्कर्ष काढला नसून चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय। तसंच AAIBनं म्हटलंय की ते विमान अपघात आणि घटनांचा तपास नियम 2025 आणि ICAO परिशिष्ट 13 अंतर्गत या प्रकरणाची काटेकोरपणे चौकशी करत आहे। AAIBनं असंही नमूद केलंय की आधी प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालात चौकशीच्या त्या टप्प्यावर उपलब्ध असलेली तथ्यात्मक माहिती होती। अंतिम तपास अहवाल, ज्यामध्ये निष्कर्ष आणि सुरक्षा शिफारशींचा समावेश असेल, तो तपास पूर्ण झाल्यानंतर स्थापित आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रकाशित केला जाईल। तसंच यावेळेस AAIBनं माध्यमांना संयम बाळगण्याचं आणि अंदाज टाळण्याचं आवाहन केलंय।